महामार्गासंबंधित नवीन नियम बनवूनही अपघाताची मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये। रविवारी तामिळनाडूच्या तिरुपत्तूरजवळ दोन सरकारी बसेसमध्ये जोरदार समोरासमोर धडक झाली। या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय तर सुमारे 40 लोक जखमी आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। पोलीस सांगतायत की एक बस कुराईकुडीकडे जात होती तर दुसरी मदुराईकडे निघाली होती। तिरुपत्तूरजवळ दोन्ही बसेसची समोरासमोर टक्कर झाली। धडक एवढी जबरदस्त होती की अनेक प्रवासी मध्येच अडकून पडले। स्थानिक लोक आणि आपत्कालीन पथकांनी धाव घेत त्यांना बाहेर काढलं। अपघात कसा झाला याची चौकशी अजून सुरू आहे। सध्या तिथे बचाव कार्य सुरू असून त्या मार्गाची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। या अपघातात मृत्यू पावलेल्या 11 जणांपैकी 9 महिला आणि 2 पुरुष आहेत। जखमींना शिवगंगाई सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची आणखी शक्यता वर्तवली जाते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिलाय। शिवगंगा जिल्ह्यात हा अपघात झाल्यानंतर प्रशासनाने लगेचच बचाव कार्य सुरू केलं। डॉक्टर जखमींवर उपचार करतायत आणि काहींची प्रकृती चिंताजनक आहे। समोरासमोर झालेली टक्कर एवढी तीव्र होती की बहुतेक प्रवासी बसमध्येच अडकले होते। स्थानिक लोकांनी खूप मदत केली आणि त्यांना बाहेर काढलं।